तू विचारत होती ना पेपरवर सही नाही करायची म्हणजे काय करायचं तेच सांगतोय. हा मग त्या 2 करोड पेक्षा जास्त मोठा फायद्याचा सौदा करायचा आपण. मोठा सौदा म्हणजे त्यांना सांगायचं ते 2 करोड ठेवा तुमच्याकडेच. आम्हाला हॉटेलच्या धंद्यात पार्टनरशिप पाहिजे. ते बाई पेशंटला मोकळं करण्यासाठी म्हणून बोलतात हे सगळं. अगं पेशंट पेशंट काय पेशंट वाटते का मी तुला? आत्याजी अगं तू नको उगाच चिडचिड करूस एवढी. हा आज पहिल्यांदाच गेलो होतो ना त्यामुळे प्रोसिजरला जरासा वेळ लागला इतकंच. पुढच्या वेळेपासून असं अजिब. पुढच्या वेळी मी बजावलं होतं तुम्हाला. हा परत येणार नाहीये मी डॉक्टरकडे. कुठं काय झालंय मला? चांगली हेंडतीये फिरतीये खातीये पितीये काही येणारच नाही त्या टेस्ट मध्ये. बघा बघा तुम्ही. किल्लेदारांना सांगायचं परशु शेठचा वाटा म्हणून जे काही 2 करोड रुपये देणार म्हणतात ना ते तुमच्याकडे ठेवा म्हणावं. आम्हाला पार्टनरशिप पाहिजे. त्यांचे हात दगडाखाली झक मारत देतात. आपण फक्त एकच करायचं. हा दगडावर दगड ठेवून असं लगोरी खेळत बसायचं. त्यांना म्हणायचं फोडा काय फोडायचं इथे. वाड्याचे 4 भाग आहेत. त्यातला 25% भाग परशु भाऊजींचा म्हणजे तुझा. 25% भाग आमच्या ह्यांचा म्हणजे ते शेअर्स माझेच आहेत. आता आत्याबाईंचे 25% शेअर्स जर का आपल्याला आपल्याकडे वळवता आले तर आपल्याकडे होतील 75% शेअर्स. रमावतीच्या हॉटेलच्या व्यवहारातले 51% भाऊजींकडे असले तरी 75% शेअर्स म्हणजे मेजॉरिटी शेअर्स आपल्याकडे असल्यामुळे तिथे हुकूम आपलाच चालणार. तिथे काही भाऊजींची डाळ शिजणार. डाळ शिजायची काय वार्ता करताय आईल्या ताई. आपण अशी आग लावायची की समजा किल्लेदार परिवाराच्या आशाची होळीच झाली पाहिजे. यशस्वी होण्यासाठी चुकीचा पण फक्त तो सोपा आहे म्हणून तो मार्ग स्वीकारला. पण तू मला खरा मार्ग दाखवलास आणि मी त्या मार्गावरच चालायचं ठरवलं. पण आता पुन्हा हे चौकशीचं नाटक सुरू झाल्यामुळे कुठेतरी परत हा खोटेपणा करावा लागणार याचं वाईट वाटतंय. तुम्हाला याचं वाईट वाटतंय ना हेच खूप आहे. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात चांगली आणि मोठी गोष्ट कुठली घडली माहितीये? तुम्ही तुमच्याकडचा काळा पैसा सामाजिक संस्थांना दान केलाय. त्यांना दान केलाय ज्यांना याची सगळ्यात जास्त गरज आहे. जानकी पण ज्या राजकारणी नरसिंह किल्लेदारापासून मी दूर पळण्याचा प्रयत्न करतोय तो काही माझी पाठ सोडत नाही. ज्या गोष्टी सोडून देण्याचा प्रयत्न केला त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा कराव्या लागण्याची खंत आहे. पण आता तुझ्याशी बोललो आणि मन मोकळं झालं. तू माझ्यावर जो विश्वास दाखवलास त्यामुळे मनातली काळजी चिंता सगळं दूर झालंय. भाऊजींनी सगळा पैसा दान करण्याचा निर्णय घेतला ना ते कोणाच्या तरी डोळ्यात आलंच. त्याशिवाय काय एवढी हालचाल झाली? आता भाऊजींना या प्रकरणातून बाहेर पडायचंय म्हणजे काहीतरी मॅनेज करावं लागणारच ना. छोटी मोठी रक्कम थोडी. एवढ्या पैशांचा हिशोब कसा काय दाखवणार? मी काही या सगळ्यामध्ये लक्ष घातलेलं नाहीये. तूही घालू नकोस. मी फक्त दादाला मदतीला म्हणून सोबतीला म्हणून बरोबर गेलो होतो. झोप आता. हो पण काही वेगळ्या पावत्या कराव्या लागल्या असतील किंवा काही कागदपत्र तयार करावे लागतील. आपली प्रॉपर्टी ही दुसऱ्याची प्रॉपर्टी म्हणून दाखवावी लागेल. या अशा सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतील नाही का? समजा लागल्या असतील. तुझा काय संबंध आहे त्याच्याशी? दादाचे प्रॉब्लेम सांभाळून घ्यायला तो स्वतः समर्थ आहे. वाकणीस आहेत त्याच्या बरोबर. वेळ पडली तर मी जाईल. पण आपण काही काळजी करू नका. झोपू द्या मला. खरंच खूप दमलोय मी. लाईट बंद